36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, 7,000हून अधिक तालुके, 5,000पेक्षा जास्त शहरी भाग आणि 6 लाखांपेक्षा जास्त गावे या सगळ्यांची माहिती गोळा करून देशातील प्रत्येक व्यक्तीची नोंद केली जाणार आहे। यावेळी जनगणना अनेक कारणांमुळे खास ठरणार आहे, कारण पहिल्यांदाच भारतात पूर्णपणे डिजिटल जनगणना होणार आहे। लोकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याचा पर्याय मिळणार आहे आणि सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना काही परिस्थितीत विवाहित मानलं जाईल। आणखीन महत्त्वाचं म्हणजे यावेळी जात गणनाही केली जाणार आहे। नमस्कार, मी विहंग ठाकूर। जनगणना नेमकी कशी होणार? लोकांना कोणते 33 प्रश्न विचारले जाणार आहेत? स्वगणना म्हणजे काय? चला जनगणनेबद्दल सर्व काही सोप्या भाषेत समजून घेऊया। जनगणना म्हणजे एखाद्या देशातील लोकसंख्येची अधिकृत मोजणी। पण जनगणना म्हणजे फक्त लोकसंख्या मोजणं इतकंच नसतं। या प्रक्रियेमध्ये लोकांची अनेक प्रकारची माहिती गोळा केली जाते। उदाहरणार्थ वय, लिंग, धर्म, भाषा, शिक्षण, रोजगार, स्थलांतर, कुटुंबाची रचना या माहितीच्या आधारावर सरकार धोरणं, योजना आणि विकासाचे निर्णय घेत असते। भारतामध्ये जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते। स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना 1951 मध्ये झाली होती आणि 2026-27 या काळात होणारी जनगणना देशातील 16वी जनगणना असणार आहे। यावेळी जनगणना 3 टप्प्यात पार पडणार आहे। पहिली म्हणजे स्वगणना। पहिल्यांदाच नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे। यात मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन कुटुंबाचा प्रमुख किंवा सदस्य माहिती भरू शकतो। माहिती सबमिट केल्यानंतर 16 अंकी युनिक सेल्फ एन्युमरेशन ID मिळेल। नंतर जेव्हा जनगणना अधिकारी घरी येतील तेव्हा हा ID दाखवून माहिती व्हेरीफाय करावी लागेल। दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे घर नोंदणी आणि गृहनिर्माण जनगणना। हा पहिला प्रत्यक्ष सर्वेक्षण टप्पा आहे। या टप्प्यात प्रत्येक घराची नोंद केली जाईल। इमारतींना क्रमांक दिले जातील। घराचा प्रकार आणि स्थिती नोंदवली जाईल। याच टप्प्यात घरातील सुविधांची माहिती देखील घेतली जाईल। तिसरा टप्पा म्हणजे लोकसंख्या गणना। हा अंतिम टप्पा आहे। यामध्ये जनगणना कर्मचारी घराघरात जाऊन प्रत्येक व्यक्तीची नोंद करतील। याच टप्प्यात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि जातीनिहाय माहिती गोळा केली जाईल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, महाराष्ट्रात जनगणना कधी आणि केव्हा होईल? तर 1 मे ते 15 मे 2026 मध्ये स्वगणना करण्याचा कालावधी असेल। 16 मे ते 14 जून 2026 ला घराची नोंदणी आणि हाऊस लिस्टिंग केली जाईल। यानंतर फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणना केली जाईल। सरकारने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 33 प्रश्नांचा संच तयार केलाय। हे प्रश्न प्रामुख्याने घर आणि सुविधांशी संबंधित असतील। उदाहरणार्थ तुमच्या घराचा क्रमांक, घराचा प्रकार, घराची बांधकाम सामुग्री कशी आहे, कुटुंबातील सदस्यांची संख्या किती आहे, घर मालकाचे नाव आणि त्याचे लिंग, घर मालकीचे आहे की भाड्याचे आहे। याशिवाय काही महत्त्वाच्या सुविधा देखील विचारल्या जातील। उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे, वीज किंवा प्रकाशाची सोय कशी आहे, शौचालय आहे का, कचरा व्यवस्थापन कसं आहे, स्वयंपाकघर आणि इंधन कोणतं वापरलं जातं। या जनगणनेत घरातील काही वस्तूंबद्दल देखील माहिती घेतली जाईल। उदाहरणार्थ टीव्ही, रेडिओ, इंटरनेट, संगणक किंवा लॅपटॉप, मोबाईल फोन, सायकल, स्कूटर, मोटरसायकल आणि कार। यामुळे सरकारला देशातील डिजिटल आणि आर्थिक स्थितीचं अचूक चित्र मिळेल। या जनगणनेतील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांबाबतचा नियम काय? तर सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जर एखादं जोडपं लिव्ह इनमध्ये राहत असेल आणि त्यांनी स्वतः त्यांच्या संबंधांना स्थिर नातं म्हणून मान्य केलं तर त्या जोडप्याची नोंद विवाहित म्हणून केली जाणार। याचा उद्देश असा आहे की देशातील वास्तविक कुटुंब रचनेचे अचूक चित्र जनगणनेमध्ये दिसावे। यावेळी जातींचीही गणना केली जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जाती आणि लोकसंख्येचीही गणना केली जाईल। जातीवर आधारित शेवटची सर्वसमावेशक जनगणना 1881 ते 1931 या काळातच करण्यात आली होती। स्वातंत्र्यापासून त्यानंतरच्या सर्व जनगणनांमधून जातीचा समावेश वगळण्यात आला होता। जनगणना प्रक्रिया पार पाडण्यासाठी देशभरात सुमारे
30 लाख जनगणनाकर्मी आणि पर्यवेक्षक काम करणार आहेत. हे अधिकारी स्मार्टफोन ॲपद्वारे माहिती नोंदवतील आणि डेटा थेट सर्व्हरवर सबमिट करतील. भारतामध्ये पहिली जनगणना 1872 मध्ये ब्रिटिश काळात करण्यात आली होती. त्यावेळी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड मेयो यांनी ही प्रक्रिया सुरू केली. 1881 पासून भारतात दर 10 वर्षांनी नियमित जनगणना केली जाते. स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये पहिली भारतीय जनगणना झाली. जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसते, ती देशाच्या विकासाचा आरसा असते. त्या माहितीच्या आधारे सरकार रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कल्याणकारी योजनांसाठी धोरण तयार करतं. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने जनगणनेत अचूक माहिती देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर जनगणनेबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.